आज आपण नारळाची चटणी करणार आहोत. जे ओलं नारळ असतं, जे देवाला फोडतो आपण, तर बऱ्याचदा आपण तसंच ठेवून देतो. खूप जणांना आवडत नाही असंच खाण्यासाठी. तर आपण त्याची आज चटणी करणार आहोत. तर चटणीसाठी काय काय साहित्य लागतं बघून घेऊयात. बघा, त्यासाठी लसूण घेतलेलं आहे, ओलं खोबरं घेतलेलं आहे, त्यानंतर लिंबू घेतलेला आहे, जिरे घेतलेले आहेत थोडे, कढीपत्ता घेतलेला आहे आणि हिरवी मिरची घेतलेली आहे आणि कोथिंबीर घेतलेली आहे. मुठभर कोथिंबीर आहे. तर एवढं साहित्य आपल्याला सुरुवातीला लागणार आहे. एवढं सगळं आपण मिक्सरमध्ये काढून घेणार आहोत. बघा, सगळं मिक्सरमध्ये टाकलेलं आहे. कढीपत्त्याची जास्त पाणी इथं नका टाकू, 6 ते 7 पाणी टाकलात तरीही चालेल. चला, त्यानंतर मिक्सरमध्ये आपण कूट करून घेतलेले आहोतच. तर त्यानंतर ऑइल टाकलेलं आहे. 2 ते 3 टेबलस्पून मी ऑइल टाकलेलं आहे. तर त्यानंतर जे आपण मिक्सरमधून पूर्ण बारीक केलेलं कूट आहे ते यामध्ये टाकणार आहोत. नक्कीच तुम्हाला चटणी आवडेल. सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बेल आयकॉन प्रेस करा, ज्यामुळे माझे नवीन नवीन रेसिपीज तुमच्यापर्यंत पोहोचतील. तर जिरे, मोहरी टाकलेली आहे. कोणी तिक्या म्हणतात, कोणी मोहरी म्हणतं. तर मोहरी टाकून दिलेली आहे. व्यवस्थित तेलामध्ये तडतडू द्या. छान तडतडल्याच्या नंतर आपल्याला कढीपत्ता टाकून घ्यायचा आहे. आधी पण आपण कढीपत्ता टाकलेला होतो. तर आता पण 10 ते 12 पानं मी टाकून घेतलेले आहेत. कढीपत्ता आपण छान तळून घेऊयात. आणि त्यानंतर जे आपण बारीक केलेलं आहे, तुम्हाला दाखवलेलं सुरुवातीला कढीपत्ता, त्यानंतर लिंबाचं फक्त आपल्याला बारीक करताना 1 चमच लिंबाचा रस टाकायचा आहे. जास्त लिंबाचा रस टाकायचा नाही आहे. आपण कढीपत्ता घेतले होते 5-7 पानं, त्याच्यानंतर हिरवी मिरची घेतली होती 3 ते 4 कट करून, त्यानंतर खोबरं घेतले होते, त्यानंतर लसूण घेतला होता आणि जिरे घेतले होते. तर ते सगळं टाकून त्यामध्ये आपल्याला फक्त 1 टेबलस्पून लिंबाचा रस टाकायचा होता आणि मिक्सरमध्ये बारीक करून घेतलेलं कूट आहे. तर तुम्हाला पाहिजे तेवढं तुम्ही इथं जास्त पाणी नका टाकू, कारण ही चटणी आहे. तर थोडं मी ते मिक्सरचं भांडं विसळून इथं टाकून दिलेलं आहे. आणि या ठिकाणी आपल्याला गॅस बंद करायचा आहे. आपल्याला 1 ते 30 सेकंद फक्त कमी आचेवर ठेवायचा आहे. त्यानंतर गॅस बंद करायचा आहे. उकळी येजेपर्यंत, जास्त कडकडून उकळी येजेपर्यंत आपल्याला ठेवायचं नाही आहे. फक्त 1 ते 30 सेकंद ठेवायचे. आणि मीठ आपण आधी टाकलेलं नव्हतं, तर आता तुम्ही चव पहा. एकदा मीठ टाकून चव पहा आणि चवीपुरतं मीठ तुम्हाला पाहिजे तेवढं टाकून घ्या. अप्रतिम अशी चटणी होते. तर ही चटणी आपण डोस्यासोबत, इडलीसोबत, वडासोबत, त्यानंतर वडापावसोबत, त्यानंतर कचोरीसोबत, अशा वेगळ्या वेगळ्या चपातीसोबत, भातासोबत, कशाही सोबत आपण ही चटणी तोंडी लावू शकतो. ढोकळ्यासोबतही ही चटणी खूप छान लागते. तर बघा, जेवढेही पदार्थ असतात जे आपण बाहेर खातो, इडली, वडा, डोसा, त्यानंतर उत्तप्पा, त्यानंतर ढोकळा, कचोरी, समोसा, तर हे जे पदार्थ आहेत, वेगळे वेगळे पदार्थ आहेत, तर प्रत्येक पदार्थासोबत ही चटणी अप्रतिम लागते. कोणत्याही पदार्थासोबत खाऊ शकता. आणि दुसरी गोष्ट म्हणजे याला काहीच वेळ पण लागत नाही. डायरेक्ट मिक्सरमध्ये करायचे बारीक आणि डायरेक्ट फोडणी द्यायची आहे. जास्त साहित्य पण लागत नाहीत. फक्त आपल्याला खोबरं पाहिजेत. ओले खोबरं आहेत, हे ओल्या खोबऱ्याची चटणी आहे. तर नक्कीच तुम्हाला आवडली असेल. सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि या चटणीसोबत जास्त उकळी येऊ द्यायची नाही आहे. फक्त 1 ते 30 सेकंद आपल्याला ठेवायचं आहे. परत परत सांगत आहे, कारण उकळी आल्याच्या नंतर तेवढी व्यवस्थित चव लागत नाही. तर त्यामुळं जेव्हा आपण सगळं साहित्य यामध्ये टाकतो आणि त्यानंतर थोडं भांडं विसळून मिक्सरचं पाणी टाकतो, तर त्यानंतर आपल्याला 1 ते 30 सेकंद फक्त ठेवायची आहे आणि त्यानंतर ही सर्व करायची आहे. चव कशी लागली, आवडली की नाही, मला कमेंट करून सांगायला विसरू नका.
तर मस्त खा, मस्त राहा, एन्जॉय करा, आनंदी राहा आणि माझे असेच नवीन नवीन रेसिपीज पाहत राहा. चला भेटूयात अशाच एका नवीन रेसिपीसोबत. सबस्क्राईब आणि सपोर्ट करायला विसरू नका. तोपर्यंत थँक्यू.